अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला, आजच्या नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण तारक मंत्राच्या तीर्थाचं अनुष्ठान नेमकं कसं करायचं, त्याचं महत्त्व काय, तारक मंत्र म्हणजे काय आणि त्याची अटी काय, नियम काय, ते सर्व काही या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा, आता आपल्या चॅनेलवरती खूप सारे तारक मंत्राविषयी व्हिडिओ अपलोड आहेत, पण बऱ्याच जण ताई ज्या काही नवीन सबस्क्रायबर आहेत तर त्यांना काही सेवेबद्दल आणखीन खूप सारी माहिती हवी आहे. तर त्यांच्यामुळेच व्हिडिओ थोडे रिपीटसुद्धा आपल्या चॅनलवरती येऊ शकतात. तर त्याच्यामुळे आज खूप छान असं तारक मंत्राचं तीर्थाचं अनुष्ठान कसं करायचं आहे किंवा तारक मंत्राचं तीर्थ लवकर अनुभव येण्यासाठी कसं तुम्हाला बनवायचं आहे ते आज मी या व्हिडिओमार्फत तुमच्याशी शेअर करणार आहे. तर बघा, आता प्रत्येक सेवा ह्या आपल्या दिंडोरी प्रणीत केंद्रातीलच सेवा असतात आणि आपल्या गुरुमाऊलींनी दिलेल्याच ह्या सेवा असतात आणि त्याच सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत असते. बऱ्याच ताईंना माझे व्हिडिओ खूप आवडतात, कारण ते व्हिडिओ खूप छान महत्त्वपूर्ण पण असतात. पण बऱ्याच ताईंना असं वाटतं की खूप सारी बडबड ताईंची आधी असते आणि नंतर सेवा काय त्या सांगत असतात. पण बघा ताईंनो, बडबड तर करावीच लागते, कारण ज्यावेळेस तुम्हाला ही सगळी माहिती व्यवस्थित मिळून जाते ना, तर त्यावेळेस तुमच्याकडून सेवा पण तितकीच छान होत असते आणि पूर्ण अटीनियमसहित ती सेवा होत असते आणि त्या सेवेचं तुम्हाला फळही तितकंच चांगलं आणि लवकर मिळू शकतं. बघा, आता काहीच न कसं करायचं कसं नाही हे काहीच न सांगता डायरेक्ट मी उपायच सांगितला, मग ते चालतं का बरं सांगा? पण काही जणांना ही बडबड वाटत असते, पण काही ताईंना ही संपूर्ण माहिती ही खूप महत्त्वपूर्ण वाटत असते. कारण ज्यावेळेस आपण संपूर्ण माहिती, मी जशी सेवा करते किंवा मला जेवढी माहिती आहे किंवा जशी पूर्ण माहितीसहित जशी आपण सेवा करू, त्या सेवेचं तितकंच फळ आपल्याला लवकरात लवकर मिळू शकतं. तर त्याचप्रमाणे मी तुमच्यासोबत सेवा ती शेअर करत असते. अर्धवट माहिती सांगून काहीही उपयोग नसतो आणि अर्धवट सेवा करूनही उपयोग नसतो. त्याच्यामुळे सगळी माहिती ही एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करावीच लागते. आणि ज्यांना खरंच खूप व्हिडिओ मोठा वाटत असेल, काहीतरी जास्तच बडबड वाटत असेल, तर त्यांनी व्हिडिओ स्किप करून शेवटची काही सेवा आहे तीसुद्धा तुम्ही पाहू शकतात. तर चला आजच्या सेवेकडे वळूया. तर बघा, तारक मंत्राचं तीर्थाचं अनुष्ठान. तारक मंत्र म्हणजे काय बघा, तारणारा म्हणजे काहीही तुमचं संकट असो, अडचणी असो, काही असो, त्याच्यातून तुम्हाला तारवून बाहेर काढणारा, तारणारा, संकटातून तारणारा, अडचणीतून तारणारा, तुम्हाला बाहेर काढणारा हा तारक मंत्र प्रत्यक्ष आपल्या स्वामी महाराजांनी प्रत्येक भक्तांना दिलेला हा तारक मंत्र आहे. जो कोणी खूप अडचणीत आहे, संकटात आहे, त्रासात आहे, मार्ग मिळत नाही किंवा खूप आजारी आहे, शेवटचा श्वास त्या व्यक्तीचा चालत आहे, अशा व्यक्तींना त्या आजारपणातून बाहेर काढणारं हे तारक मंत्र आहे. त्या अडचणीतून बाहेर काढणारं हे तारक मंत्र आहे. खूप म्हणजे खूप हे प्रभावी तारक मंत्र आहे. बघा, हे तारक मंत्र तुम्ही एखादी घरात खूप आजारी व्यक्ती आहे, सतत आजारपण येत असेल, त्या व्यक्तीला हे तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही देऊ शकतात किंवा लहान मुलं चिडचिड करतात त्या मुलांना देऊ शकतात. घरात नकारात्मकता आहे, करणीबाधा असे प्रकार आहेत, तर त्या व्यक्तीला घरात तुम्ही पिण्यासाठी हे तारक मंत्राचं तीर्थ देऊ शकतात. घरात कानाकोपऱ्यामध्ये हे तारक मंत्राचं तीर्थ शिंपडू शकतात किंवा एक बाधित एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही हे तीर्थ पिण्यासाठी देऊ शकतात किंवा संकल्पयुक्त या तीर्थाचं अनुष्ठान, तारक मंत्राचं अनुष्ठान करून तुम्ही नोकरीसाठी, संतानप्राप्तीसाठी किंवा काहीही अन्य कोणत्याही अडचणीसाठी, घरातील जे काही प्रॉब्लेम आहेत, वादविवाद, तर ते दूर व्हावे यासाठी सुद्धा तुम्ही या तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतात. बघा, सर्व समस्यावर हा एकमेव उपाय आहे. कोणतीही समस्या असो, कोणतीही अडचण असो, कोणताही त्रास असो, त्याच्यावर तुम्ही हे तारक मंत्राचं तीर्थाची ही सेवा आवर्जून करा. बघा, तुम्हाला 100% अनुभव हा येणार म्हणजे येणारच. ही सेवा कशी करायची आहे,
आता बघा, होईल तितकं संकल्पयुक्त सेवा तुम्ही करायची आहे. कारण संकल्पयुक्त सेवेला आपण बांधील असतो आणि ती सेवा आपण नित्यनेमाने दररोज करत असतो. आणि ही सेवा करताना दररोजचा फिक्स एकच टाईम तुम्हाला ठेवायचा आहे. आज सकाळी केली, उद्या दुपारी केली, परवा संध्याकाळी केली असं नाही. सकाळी करताना तर तुम्ही जेवढे दिवसाचा संकल्प केला आहे तेवढे दिवस सकाळीच करायचा आहे. संध्याकाळीचा संकल्प केला आहे तर संध्याकाळीच तुम्ही करायचा आहे. एक फिक्स टाईम ठेवला की आपल्यासाठी पण सोयीचं जातं बघा. आणि सर्व काही कामं आवरून तुम्ही या सेवेला बसायचं, म्हणजे तुमचं मन हे एकाग्र राहतं, स्थिर राहतं. नाहीतर इकडं तारक मंत्र म्हणायला चालू आहे, तुमचं मन कामामध्येच भटकत आहे, हे राहिलं ते राहिलं असं होता कामा नये. त्याच्यासाठी सगळं काही काम आवरूनच तुम्ही सेवेला बसायचं आहे. आता तुम्हाला ही सेवा करताना तुम्हाला बघा, जे काही तुमची अडचण असो, प्रॉब्लेम असो, काही की इच्छा असेल, त्याच्यासाठी तुम्ही हे तारक मंत्राचं तीर्थाचं अनुष्ठान जर करणार असाल किंवा तुम्हाला लवकरात लवकर जर अनुभव पाहिजे असेल तर याप्रमाणे तुम्हाला सेवा करायची आहे. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तारक मंत्राच्या तीर्थाचं अनुष्ठान 11 दिवसाचं करू शकतात, 21 दिवसाचं करू शकतात किंवा 51 दिवसाचं सुद्धा करू शकतात. तुम्हाला जितके दिवस तुम्हाला हे तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे तेवढे दिवस तुम्ही हे तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही केंद्रात जाऊन नारळ श्रीफळ ठेवून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. नंतर घरी आल्यानंतर संकल्प करायचा आहे, मी एवढे दिवस तारक मंत्राचं तीर्थाचं अनुष्ठान करणार आहे, तर ती सेवा माझी पूर्ण व्हावी, कोणतंही विघ्न न यावं असं स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि घरी आल्यानंतर घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती तर तुमच्या असणार म्हणजे असणारच, तर मूर्तीवर छान पंचोपचारी पद्धतीने अभिषेक करायचा आहे. ज्या दिवसापासून तुम्ही ही सेवा करणार आहात त्या दिवशी छान असा अभिषेक करा, धूप दीप उदबत्ती लावा आणि आसन टाकून देवघरासमोरून बसून तुम्हाला या सर्व काही सेवा करायच्या आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजांची सगळी काही पूजा झाली की मग तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. मग ग्लास भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. 2 तुम्हाला उदबत्त्या लावायच्या आहेत आणि स्वामी महाराजांना एकच प्रार्थना करायची आहे. तुम्ही ते तीर्थ आजारी व्यक्तीसाठी बनवत असाल, बाधा बाधित व्यक्तीसाठी बनवित असाल दूर व्हावी म्हणून, किंवा घरातील काहीतरी अडचणीवर बनवत असाल, किंवा समजा नोकरीसाठी म्हणा किंवा काहीतरी अडचण किंवा शिक्षणासाठी काहीही कोणत्याच इच्छेसाठी तुम्ही बनवत असाल ते तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचे आहे. आणि मी हे तीर्थाचं अनुष्ठान तारक मंत्राच्या तीर्थाचं अनुष्ठान हे एवढ्या दिवसाचं करत आहे आणि हीच सेवा माझी पूर्ण फळाला यावी ही स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आणि सेवेला सुरुवात करायची आहे. बघा, तुम्हाला दररोज 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे. आता तारक मंत्र कोणता, काय हे तर सर्वांना माहीत असायलाच पाहिजे आणि खूप जणांना हे माहीतसुद्धा आहे. आता तारक मंत्र म्हणजे बघा, स्वामी महाराजांचा आपला हा तारक मंत्र, जर तुम्ही खूप अडचणीत आहात, संकटात आहात, तर त्याच्यातून तुम्हाला तारून काढणारा, तुमच्यासोबत तुमच्या पाठीशी कायम उभे राहणारा हा तारक मंत्र आहे. बघा, जिथं तुम्ही सगळं काही तुमच्या आयुष्यात संपलं असं वाटत असेल तर तिथं एक नवीन आशा निर्माण करणारा, एक नवीन किरण जीवनात आशेचं एक किरण निर्माण करणारा हा तारक मंत्र आहे. तर तो तारक मंत्र म्हणजेच निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे, अतर्ग्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ नानी त्याला, परलोकी ना भीती तयाला. तर बघा, असा पूर्ण म्हणजे आणखीन पुढे तारक मंत्र आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात तारक मंत्र असा म्हणून दाखवलेला आहे. एकदम शांत, एकदम मन एकाग्र करून तुम्हाला हा तारक मंत्र एकदम असं अंतःकरणातून ते शब्द फुटावे अशा प्रकारे तुम्हाला तो तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि तारक मंत्र म्हणत असताना 2 उदबत्त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत. उजवा हात तुम्हाला त्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणा किंवा 21 वेळेस तारक मंत्र म्हणा, उजवा हात त्या ग्लासवरच असावा किंवा हाताची 3 बोटंसुद्धा तुम्ही त्या पाण्यात बुडवू शकतात. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हा तारक मंत्र म्हणू शकतात. बघा, खूप म्हणजे खूप ज्यावेळेस तुम्ही त्या प्रत्येक तारक मंत्रातील प्रत्येक कडव्यातली शब्द समजून घेता, त्याचा अर्थ समजून घेतात ना, तेवढं तुम्हाला स्वामीजवळ तुम्ही तेवढे पोहोचतात. त्याच्यामुळे
मन स्थिर ठेवून आणि एकाग्र मन करून ती सेवा तुम्हाला करायची आहे. बघा 100% तुम्हाला या सेवेचं फळ मिळणार म्हणजेच मिळणार. आणि ज्यावेळेस तुमचे 11 वेळेस तारक मंत्र म्हणा किंवा 21 वेळेस म्हणा, तारक मंत्र म्हणायचा झाला की नंतर तुम्हाला ते तारक मंत्राचं जे पाणी पाणी बघा, आपण ग्लासमध्ये पाणी घेतलेलं असतं. आता पूर्ण 11 वेळेस 21 वेळेस तारक मंत्र म्हणायचा झाल्यानंतर त्या तारक मंत्राचं बघा तीर्थात रूपांतर होतं. आणि ते तीर्थ काही साधंसुधं तीर्थ नसतात. ते खूप म्हणजे खूप चमत्कारी तीर्थ असतं. खूप म्हणजे खूप पवित्र तीर्थ असतं. बघा, जो शेवटच्या श्वास घेत आहे, शेवटच्या घटका तो मोजत आहे, तो सुद्धा व्यक्ती जिवंत होऊ शकेल इतकं या तारक मंत्रामध्ये चमत्कार आहे. फक्त विश्वास असायला पाहिजे, श्रद्धा असायला पाहिजे, तरच तुमचं ती केलेली सेवा तुमची फळाला येत असते. त्याच्यामुळे विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून तुम्ही जर ही सेवा केली तर बघा, एखादी व्यक्ती खूप आजारी आहे, शेवटचा श्वास ती व्यक्ती घेत असेल तर ती व्यक्तीसुद्धा तुमच्या आयुष्यात परत येऊ शकते. इतकी ताकद या तारक मंत्रामध्ये आहे. जी बाधित व्यक्ती आहे तर ती बाधित व्यक्तीसुद्धा नीट होऊ शकेल. आजारी व्यक्ती असेल ती आजारीसुद्धा व्यक्ती नीट होऊ शकेल. इतकी ताकद या तीर्थामध्ये आहे. अशा प्रकारे तुम्हाला ते तीर्थ बनवायचं आहे आणि घरातील सगळ्या व्यक्तींना ते तीर्थ पिण्यासाठी द्यायचं आहे. आजारी व्यक्ती असेल, बाधित व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हे बनवणार त्या व्यक्तीला ते तीर्थ पिण्यासाठी द्यायचं आहे. आणि जर राहिलं उरलेलं जे तीर्थ आहे तर घरात कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला सगळीकडे, बाथरूम सोडून सगळीकडे तुम्हाला ते तीर्थ शिंपडायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही दररोज हे तीर्थ केलं, दररोज घरामध्ये सर्वांना दिलं, स्वतः पिलं, घरामध्ये शिंपडलं, तर घरातील नकारात्मकतासुद्धा निघून जाईल आणि तुमच्या घरातील जे काही आजारी व्यक्ती, बाधित व्यक्ती आहेत तर ते सर्व काही व्यक्तीचं जीवन, आयुष्य ठीक होईल आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील जे काही अडथळे आहेत, संकट आहेत तर ते सुद्धा दूर हळूहळू होण्यास मदत होईल आणि शेवट 100% हे सगळं काही तुमच्या अडचणी, समस्या ही दूर होतील. इतकं हे प्रभावी तीर्थ आहे ताईंनो. हे तीर्थ ज्यावेळेस तुम्ही बनवणार आहात तर त्यावेळेस तुम्ही जेवढे दिवस हे संकल्पयुक्त तुम्ही तीर्थाचं अनुष्ठान करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे. आणि ही सेवा विश्वास ठेवून ही सेवा करायची आहे. बघा, मी तुम्हाला सांगते 100% नाही तर 101% तुम्हाला या सेवेचा छान असा अनुभव येणार म्हणजे येणारच. इतकं हे पॉवरफुल आणि चमत्कारी असं हे तीर्थ आहे. तर आवर्जून तुम्हीही हे तीर्थ नक्की बनवून पहा आणि स्वामींच्या चमत्काराचा छान असा अनुभव घ्या. स्वामी महाराजांच्या तारक मंत्राचा छान असा अनुभव घ्या. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादा श्री स्वामी समर्थ.